नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी आज इयत्ता 8वी मधली 15वी कविता आळासी या कवितेबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. कवितेला सुरुवात करण्यापूर्वी कवितेचे कवी आहेत हनुमंत चांदगुडे यांनी या कवितेमध्ये शेतकऱ्यांविषयी, पिकांविषयी आणि हुरडा असे धान्यांविषयी माहिती सांगितलेली आहेत. ते आपण कवितेचे स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. त्यापूर्वी कवितेत आलेले अवघड शब्द आपण पाहूया. तर आळाशी म्हणजे पिकाचा भारा बांधण्यासाठी केलेला कडब्याचा दोर. कुणबी म्हणजे शेत कसणारा. पाट म्हणजे शेतात सोडलेले पाणी. ताट ताट म्हणजे कणसाचे रोप. काढणी म्हणजे रोपे पिकल्यावर बुंद्यातून कापणी करणे. हुरडा म्हणजे जोंधळ्याचे हिरवेगार कच्चे दाणे भाजतात त्याला आपण हुरडा म्हणतात. आळा म्हणजे आळासीने बांधलेला पिकांचा भारा. उकल म्हणजे कोडे सुटणे, आरोळी मारणे, मोठ्याने हाका मारणे. आळा तुटणे म्हणजे रोप विस्कटणे. अशा प्रकारे आपण पाठात आलेले शब्दार्थ पाहिलेला आहोत. तर शेतामध्ये ज्वारीच्या पेरणीपासून ते पिकलेल्या ताटाची काढणी करण्यापर्यंतचा पिकाचा प्रवास या कवितेतून त्यांनी नोंदवलेला आहे. कोण? हनुमंत चांदगुडे यांनी. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या कष्टमय व समर्पित जीवनाचाही हृदय हेलवणारा प्रवास या कवितेतून आर्त शब्दातून व्यक्त झालेला आहे. जगांचे पालन पोषण करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करणारा, चिखल पाण्यात राबणाऱ्या शेतकऱ्यांविषयी आपण कृतज्ञ राहिले पाहिजे हा संदेश देणारी ही कविता आहे. तर शेतात रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या शेतकरी बापाचे कष्टमय जीवन चित्तारताना कवी म्हणतो, बाअनवाणी पायाचा ठसा मातीत उठतो. बाअनवाणी पायाचा ठसा मातीत उठतो. भाळावरल्या घामाचा पान्हान भाला फुटतो. भाळावरल्या घामाचा पानान भाला फुटतो. शेतकऱ्यांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या अनवाणी पावलांचा खुणा शेतात उमटतात. शेतकरी शेतात अपार कष्ट करतो. शेतकऱ्यांच्या अपार कष्टातून आकाशालाही पाझर फुटतो. शेतकऱ्यांचे राबणे पाहून ढग बरसतात. म्हणजे शेतकऱ्यांच्या कपाळावरील घामाचा पाना आभाळाला फुटतो, म्हणजे पाऊस येतो असं त्यांना म्हणायचं आहे. नभ पाणी पाणी होतो माती चिखल होती या. नभ पाणी पाणी होतो माती चिखल होती या. कुणब्याच्या जीवनाची मग उकल होती या. कुणब्याच्या जीवनाची मग उकल होती या. भेगाळल्या भुईकड बाप पाहून फाटतो. भेगाळल्या भुईकड बाप पाहून फाटतो. म्हणजे आकाशात पाण्याचे मेघ दाटतात, जणू आकाशच पाणी होते व ते मातीत बरसल्यामुळे शेतात चिखल होतो. तेव्हा शेतकऱ्यांच्या जीवनातील कठीण कोडी सुटतात. कुणब्याचे जीवन कसाला लागते. भेगा पडलेल्या जमिनीला पाहून बापाचा ऊर फाटतो. हृदय गलबलते. तेव्हा शेतकऱ्यांनी गाळलेल्या घामाचा जरा आकाशातून खाली येतो. त्यांच्या कष्टाचे चीज होते. हाता पायाला चिखल बाप घामामधी ओला. हाता पायाला चिखल बाप घामामधी ओला. पीक पाहून शिवारी थवा पाखरांचा आला. पीक पाहून शिवारी थवा पाखरांचा आला. बाप आरोळी मारता ताना रडत उठतो. बाप आरोळी मारता ताना रडत उठतो. भाळावरल्या घामाचा पानान भाला फुटतो. भाळावरल्या घामाचा पानान भाला फुटतो. शेतात कसताना माझ्या बापाचे हृदय शेतात कसताना माझे बापाचे हातपाय चिखलाने माखतात आणि तो घामाने ओला झालेला असतो. त्याही परिस्थितीत तो चिखलात राबतो. त्यांच्या मेहनतीतून जे पीक शेतामध्ये तरारते ते पाहून पाखरांचा थवा पिकांवर गिरट्या घालतो. बाप जेव्हा शिवार पाहून आनंदाने आरोळी ठोकतो तेव्हा लहान मूल रडत रडत जागे होते.
म्हणजेच बापाच्या आनंदालाही दुःख व वेदना बिलगलेले असतात, तेव्हा त्याच्या घामाचा पाझर आभाळातून फुटतो. बाप रगत होऊन रोज पाटातून वाहतो, बाप रगत होऊन रोज पाटातून वाहतो, मग कणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो, मग कणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो. दाणी कणसाला येता बाप हुराड वाटतो, दाणी कणसाला येता बाप हुरडा वाटतो, भाळावरल्या घामाचा पानानं भाला फुटतो, भाळावरल्या घामाचा पानानं भाला फुटतो. म्हणजे शेतात सोडलेल्या पाटाच्या पाण्यातून बाप रक्त होऊन वाहतो. बाप स्वतःचे रक्त जेव्हा शेतामध्ये आठवतो तेव्हा उभ्या रोपातून कणसाचा जन्म होतो. जोंधळ्याच्या कणसावर हिरवेगार दाणे दिसू लागतात. बाप त्याचा हुरडा सगळ्यांना आनंदाने वाटतो. बापाच्या रक्तनी घाम यातून कणसे बहरतात. बाप कष्ट करतो तेव्हा नभाला पाना फुटतो. येता भरात जोंधळा बाप काढणी करतो, स्वतः राहून उपाशी पोट जगाचं भरतो, जातो आळाशी होऊन तरी आळा का तुटतो, भाळावरल्या घामाचा पानानं भाला फुटतो. म्हणजे जोंधळ्याचे दाणेदार ताट जेव्हा शेतात लहरते तेव्हा बाप त्याची कापणी करतो, ते काढतो, स्वतः उपाशी राहून साऱ्या जगाची पोट भरतो. काढलेल्या पिकांचा भारा बांधायचा आळाशी तो स्वतः होतो, तरीही त्याचा आळा का तुटतो हा प्रश्न आहे. शेतकरी कष्टाने राबून शेतात धान्य पिकवतो, तो जगाला पोचतो, परंतु त्याचे जीवन मात्र हालाकीचे राहते, असे शेवटच्या ओळीत सुचवायचे आहे. खरे तर त्याच्या कपाळावरचा घाम नभामधून धाराच्या रूपाने बरसत असतो. अशा प्रकारे आळाशी या कवितेतून कवी हनुमंत चांदगुडे यांनी आपले भावना व्यक्त केलेल्या आहेत. इथं आपली कविता संपते. कवितेचा भावार्थ सगळ्यांना समजलेला आहे अशी मी आशा करते. धन्यवाद.